नमस्कार, मी परमदास जाधव. तर सोने आणखी महाग होणार आणि सरकारने सोन्याच्या खरेदीवर खरंच लगाम लावला आहे का? तर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे सोन्याचा भाव 2 लाख रुपये तोळ्यावर जाणार. तर ही बातमी किती खरी आहे? आणि सरकारने नेमका कोणता मोठा नियम घेतलाय किंवा लागू केलाय? चला आपण सविस्तर समजून घेऊया. तर गेल्या काही दिवसात सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ पाहायला आपल्याला मिळाली. आंतरराष्ट्रीय तणाव आणि डॉलरमधील चढ-उतार आणि वाढती मागणी यामुळे सोन्याचे जे भाव आहेत ते सतत वाढत आहेत. तर काही आर्थिक तज्ज्ञ आणि रिपोर्ट्सनुसार जर अशीच परिस्थिती राहिली तर पुढील काही काळात सोन्याचा जो दर आहे तो दर 2 लाख रुपयापर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र ही अधिकृत घोषणा नाही. हा फक्त काही तज्ज्ञांचा अंदाज आहे. दरम्यान सरकारने सोन्याच्या आयातीवर मोठा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने गोल्ड आणि सिल्वरवरील जे इम्पोर्ट ड्युटी वाढवली आहे आणि यामुळे भारतात सोने खरेदी आणखीन महाग होऊ शकते. सरकारचं म्हणणं आहे की भारत मोठ्या प्रमाणात सोने आयात करतोय आणि त्यामुळे देशाचा जो परकीय चलन आहे ते चलन साठा कमी होतोय आणि याच कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना काही काळ सोने कमी खरेदी करण्याचं आवाहन केलेलं आहे. आता सोशल मीडियावर सरकार सोने खरेदी बंद करा, सोन्यावर बंदी येणार अशा अफवा पसरवत आहेत. पण सध्या तरी सरकारने सोन्याच्या खरेदीवर कोणतीही बंदी घातलेली नाही. हो, 2 लाख रुपयापेक्षा जास्त सोने खरेदी केल्यास पॅन किंवा आधार देणे आवश्यक आहे. हा नियम आधीपासूनच लागू आहे. तज्ज्ञांच्या मते जर जागतिक तणाव वाढला आणि डॉलर्स आणखी मजबूत झाला तर सोन्याचे जे दर आहेत ते पुढे वाढू शकतात. तर मित्रांनो, तुमच्या मते सोने खरंच 2 लाखापर्यंत जाईल का? तर आणि तुम्ही आता सोने खरेदी करणार की थांबणार? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.